ते काम करते. म्हणजे झाडांसाठी वगैरे आम्ही वृक्षारोपण करतो. झाड कटिंग होणार नाही यासाठी बघतो. आणि म्हणजे नुसतं झाडांचंच नाही, तर मग मी पक्षी आणि प्राण्यांसाठी पण प्रयत्न करते. जे प्राणी म्हणजे जे आहेत भटके जे कुत्रे आहेत, म्हणजे स्ट्रे डॉग जे आहेत, त्यांच्यासाठी म्हणून काम करतो. त्यांची नसबंदी वेळेवर झाली पाहिजे, त्यांचं डिवॉर्मिंग झालं पाहिजे. त्यामुळे जे येणाऱ्या लोकांना ते दिसेल, अशा प्रकारचा विकास होऊ शकतो. पण हे आपण मान्यच करत नाही. झालं का आपलं तुमचं मशीन निघालं का धडाधड आपण आता अभ्यास करायचा नाही, वाचवायचं नाही, असं सगळं नोटीस लागली. म्हणजे अशी पद्धत असते, झाडावर नोटीस लागली जाते. त्यानंतर मागे हरकत द्यायची असते, ती सुनावणी होते. त्या प्रकारे मग ते झाड कट झालं पाहिजे का नाही झालं पाहिजे असं चल आहे. तुम्हाला कापायची असेल तर का कापावी लागतात ते हे आम्हाला सांगा. किती वाचवता येईल? झाडं वाचवा. तुम्ही हरित कुंभ म्हटलेले आहात, तर आम्हाला हरित कुंभ पाहिजे बाबा. पुणे बघितलं, आता मी नाशिकला आलो. तिन्ही सिटीमध्ये राहिलेलो आहे मी. तिन्हीमध्ये वेगवेगळी गोष्ट आहे आणि मला सर्वात बेस्ट सिटी नाशिक वाटलेली आहे आतापर्यंतची. आणि आता मला हे विचारायचं आहे की नाशिक शहर खरंच बदलत आहे का? परदेशामध्ये आपले लोक जातात, मंत्री संत्री अधिकारी लोक जातात की आम्हाला परदेशी बघून यायचं, त्यांच्यासारखा विकास आपण इथे करायचा. पण ते हे सगळं आयडिया बघूनच येत नाहीत. म्हणजे अभ्यास करायचा नसतो. नमस्कार मित्रांनो, हनुमंत ब्लॉगर या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आणि मागच्या काही दिवसापासून तपोवन हा इश्यू खूप मोठ्या प्रमाणात न्यूजमध्ये होता, आणखी चालू आहे. त्यासाठी जे आंदोलक आहेत, जे समर्थक आहेत, जे खूप ॲक्टिवली ह्या चळवळीमध्ये भाग घेत आहेत, त्यांच्यामधली एक ताई, भारती ताई, यांना मी भेटायला इथं आज आलेलो आहे आणि त्यांच्याविषयी माहिती घेऊन या. खूप खूप स्वागत आहे तुम्ही माझ्या चॅनलवरती. सर्वप्रथम आम्ही त्यांच्याविषयी थोडं जाणून घेऊया. नमस्कार. माझं नाव भारती जाधव आणि मी पर्यावरणासाठी बऱ्याच वर्षापासून, म्हणजे जवळजवळ 15 वर्षापासून तर काम करते मी याच्यामध्ये. म्हणजे यामध्ये आम्ही पहिल्यापासून झाडं जी असतात जी कटिंगसाठी जातात सिटीमध्ये, तर त्या कटिंग तर मग ती कशासाठी केली जाते, ते वाचवता येईल का. म्हणजे विकासाला आमचा विरोध नाही आहे, पण ती वाचवून आपलं काम होईल का, तर त्यासाठी म्हणून आम्ही प्रयत्न करतो. मग ज्यावेळेस त्याच्यावर नोटीस लागली, म्हणजे अशी पद्धत असते की झाडावर नोटीस लागली जाते, त्यानंतर मग आम्ही हरकत घ्यायची असते. मग ती सुनावणी होते आणि त्या प्रकारे मग ते झाड कट झालं पाहिजे का नाही झालं पाहिजे असं ठरतं. आणि थोडक्यात तुमच्याविषयी थोडी आमच्या जे व्ह्युअर्स आहेत त्यांना माहिती सांगा की आपली ओळख, आम्ही कशा प्रकारे सहभाग दर्शवत आहे आणि काय काय तुम्ही आतापर्यंत म्हणजे एन्व्हायरमेंटसाठी काय काय करताय तुमच्या वाटचाली, स्वतःबद्दल थोडी आमच्या व्ह्युअर्सला माहिती द्या. मी जसं मगाशी सांगितलं त्याप्रमाणे पर्यावरणासाठी काम करते. म्हणजे झाडांसाठी वगैरे आम्ही वृक्षारोपण करतो. झाड कटिंग होणार नाही यासाठी बघतो. आणि म्हणजे नुसतं झाडांचंच नाही, तर मग मी पक्षी आणि प्राण्यांसाठी पण प्रयत्न करते. जे प्राणी म्हणजे जे आहेत, भटके जे कुत्रे आहेत, म्हणजे स्ट्रे डॉग जे आहेत, त्यांच्यासाठी म्हणून काम करते. म्हणजे त्यांची नसबंदी वेळेवर झाली पाहिजे, त्यांचं डिवॉर्मिंग झालं पाहिजे, त्यांच्यावर काही क्रूरता होते का, तर त्याकडे लक्ष दिलं. म्हणजे नाशिकचं जे आहे ॲनिमल बर्थ कंट्रोल ABC जो प्रोग्राम आहे, त्यामध्ये मी त्या समितीवर मी मेंबर आहे. तर तर त्यामध्ये आम्ही एक ॲम्ब्युलन्स पण चालू केली. तर ॲम्ब्युलन्स चालू करण्यामध्ये म्हणजे मी मानव उत्थान मंच संस्थेत पण CEO आहेत. तर ती जी संस्था आहे जर ती प्लॅस्टिकच्या अवेअरनेससाठी काम करते. नंतर जे सामाजिक प्रश्न असतात त्यामध्ये त्यांचा सहभाग असतो, सक्रिय सहभाग असतो. दिव्यांग जी मुलं आहेत किंवा वृद्धाश्रम असेल तर तिथे त्यांना काय काय गोष्टींची गरज आहे, त्यांच्यासाठी कुठल्या गोष्टीचे आनंदाचे प्रोग्राम आम्ही करू शकतो. तर त्यासाठी एखादी संध्याकाळ आमच्या NGOची असते. तर NGOचे असे बरेच आमचे उपक्रम आहेत. त्याच्यामध्ये एक प्लॅस्टिक मॉन्स्टर जो आम्ही डिसेंबरमध्ये करतो. तर डिसेंबरमध्ये आमची अशी कल्पना असते की प्लॅस्टिक जो मानव जातीचा खूप मोठा शत्रू आहे, बरोबर. तर याची जाणीव जेवढी व्हायला पाहिजे तेवढी नाही आहे लोकांमध्ये.
तर त्यासाठी म्हणून आम्ही आता प्लास्टिक एक मॉन्स्टर कसा आहे, तो एक राक्षस आहे. अच्छा, तर बरोबर. ते राक्षस असल्यामुळे तर त्याचं विघटन होत नाही. ओके. 2-2 हजारापर्यंत प्लॅस्टिकची बॅग खाली पडलेली असेल जमिनीमध्ये, त्याचं बिलकुल. विघटन होत नाही. हा, पिकं येत नाहीत. बरोबर. म्हणजे पाण्यामध्ये म्हणजे आता जे शहरामध्ये जनरली ते शहरामध्ये नाले वगैरे तर बंदच झालेले आहेत, काय त्याच्यावर अतिक्रमण वगैरे झाले. या ज्या समस्या असतात यासाठी पण आम्ही आवाज उठवतो. अच्छा. म्हणजे नाशिकचे जे जागरूक नागरिक आहे, अच्छा. त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे आपल्याला असं वाटतं म्हणजे NMCचं ई-कनेक्ट ॲप आहे, ओके. तर त्याचा प्रसार करणे बर. आणि लोकांना सांगणे की ह्या समस्या आहेत, तुम्ही तिथे बोला. ई कनेक्ट म्हणजे प्लास्टिक रिलेटेड आहे का? नाही, E-Connect app? ई-कनेक्ट हा असा आहे, असं नाशिकमध्ये NMCचा ॲप आहे. बर. त्यामध्ये तुम्हाला म्हणजे ज्या समस्या दिसतात आहे, म्हणजे आता इथे काहीतरी नाली वाहते, बर. नळ तुटलेला आहे, बर. पाणी वाहतंय, तिथे वाया चाललंय, बर. किंवा खड्डा पडलेला आहे, ॲक्सिडेंट होतोय, बर. त्या विजेच्या तारांचं तिथे काम म्हणजे वीज तार पडलेली आहे, ॲक्सिडेंट होऊ शकतो. म्हणजे कुठलीही तक्रार बर. जी आपल्याला करायची असते नागरिकांना, हे नागरिकांना माहिती व्हावं, ते NMC पर्यंत तुमचा आवाज तुरंत जावा त्यांना म्हणून मदत व्हावी. हं? तुरंत त्याला मदत झाली पाहिजे लगेच. कुठल्याही समस्या. इथे पुष्कळ डिपार्टमेंटचं तुम्ही एकदा ई-कनेक्ट उघडलं ना, त्यामध्ये बरेच भाग केलेले आहेत त्यांनी, तर त्याप्रमाणे तुम्ही तक्रारी करू शकता. ते लोकांना माहिती पण नाही ना, पण ते माहिती व्हावं म्हणून आम्ही त्याचं काम अतिशय करतो. छान. ताई हम्म. अनेक उपक्रमामध्ये सहभाग घेतात. प्लॅस्टिक असू द्या किंवा स्ट्रे डॉगचं जे सांगितलं ताईनं त्यामध्ये घ्या. म्हणजे एक व्यक्ती अनेक वुमन सेल आहे माझी. वुमन सेल आहे. अरे वा, छान. म्हणजे ताई अनेक उपक्रमामध्ये भाग घेऊन समाजासाठी काम करताय. अतिशय उत्कृष्ट अशी गोष्ट आहे. आणि आपण दिल्लीमध्ये स्ट्रे डॉगचं बघितलं असेल आणि त्यांनी कशा प्रकारे सुनावणी केली आणि त्याच्या आधी ताईने त्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत. SPCI चे मेंबर आहे मी. SPCI ची SPCI म्हणजे प्राणी क्रूरता प्रतिबंधक समिती, त्यामध्ये जिल्ह्यातले 5च लोक अरे असतात, वा वा, त्यात मी एक आहे. अतिशय अभिनंदन ताई तुमचं. तुम्ही खूप मोठा सहभाग करता आणि समाजामध्ये खूप मोठं कार्य करण्याचं काम करत आहे. आणि आता आपण मूळ मुद्द्याकडे येऊ. आता मी तपोवनामध्ये आलो तर ताईची आपण ओळख करून घेतली. आता हा तपोवन नेमकं आहे काय? आमचे व्ह्युअर्स यंग आहेत, थोडं नवीन आहेत, त्यामुळे तपोवनची आपण थोडी हिस्ट्री, इतिहास जाणून घेऊया की तपोवन काय आहे. ताई आम्हाला सांगा, तपोवन काय आहे? तपोवन म्हणजे असं आहे, आज जसं आपल्याला सगळ्यांनाच लहानपणापासून माहिती असतं, रामायणाची माहिती असते, तर रामायणाचा एक महत्त्वाचा भाग हा तपोवन आहे. म्हणजे दंडकारण्य. दंडकारण्य जे होतं, तर दंडकारण्याचा तपोवन हा एक भाग आहे. दंडकारण्य जे होतं तिथे रामायण घडलेलं आहे. तर रामायण म्हणजे तपोवनामध्ये ज्यावेळेस राम इथे आले होते, जे आपण म्हणतो 14 वर्ष वनवासासाठी आले होते, ते पंचवटीत राहत होते. त्याच्यानंतर इथे जे तपोवनामध्ये काही ऋषीमुनी राहत होते, कपिल ऋषी वगैरे असे बरेच ऋषीमुनी इथे राहत होते. तर इथे 14,000 राक्षसांचा उपद्रव होता. तर म्हणजे कसं होतं, हे जे भाग आहे, हा जो भूभाग आहे किंवा दंडकारण्य हा जो भाग आहे, हा राक्षसांच्या अधिपत्याखाली होता. म्हणजे आपण जे म्हणतो शूर्पणखा वगैरे, त्या शूर्पणखाचं इथे राज्य होतं. तर त्यामुळे ह्या तपोवनाचा भाग आहे. आणि मग तिथे जेव्हा म्हणजे ह्या ऋषींना त्रास द्यायला लागले राक्षस, तर त्यावेळेस ते सगळे ऋषी राम जे इथे आलेले आहेत, तर त्यांना विनंती करायला गेले की इथे 14,000 राक्षस आहेत आणि त्यांचा आम्हाला खूप उपद्रव होतोय, जे यज्ञविधी वगैरे करत होते त्यामध्ये, तर तुम्ही आम्हाला त्यापासून सुटका करून द्या. त्यावेळेस प्रभू रामचंद्र तपोवनात आले आणि आल्यानंतर मग त्यांनी इथे त्या सगळ्या राक्षसांचा नायनाट करून त्यांनी त्यापासून मुक्ती मिळवून दिलेली आहे. तर तपोवनाचा हा खूप मोठा पार्ट आहे. म्हणजे इथेच तुम्ही म्हणू शकता की इथेच जे सीता इथे राहिली, त्यानंतर शूर्पणखा म्हणजे इथून जवळच जवळ जे आपण म्हणतो ना शूर्पणखाचं जे मंदिर आहे किंवा जे सीता गुफा आहे किंवा जिथे शूर्पणखाचं नाक कापलेलं आहे, ती जी जागा आहे, ते ती जे कथा जी घडल्या त्या सगळ्या तपोवन, हा सगळा तपोवनाचा भाग आहे. आता शिल्लक एवढाच राहिलेला आहे. हे आहे. अतिशय छान. मी ज्या जागेमध्ये बसलोय त्याला एक इतिहास आहे आणि प्रभू रामचंद्र साक्षात इथं आलेत आणि जेव्हा आपण लहानपणापासून इतिहास वाचतो बघतो, ते ऍक्च्युअली इथं घडलेलं आहे. त्या जमिनीवरती आम्ही बसलेलो आहोत आणि हा तपोवनाचा इतिहास अतिशय छान पद्धतीने ताईने सांगितलेला आहे. अतिशय धन्यवाद ताई तुमचं. आणि आता हा तपोवनला एवढा मोठा इतिहास लागला असताना
मग आता सध्या तपोवनामध्ये काय घडतंय? हम्म. काय झालं माहिती का, तपोवनामध्ये आपल्याकडे कुंभमेळा होतो. बर. तर कुंभमेळा हा 12 वर्षांनी होतो. अच्छा. ही नाशिकची खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. म्हणजे मी बरोबर इथे नाशिकला जन्माला आलेली, त्यामुळे मला तर खूप अभिमान वाटतो की आपल्या इथेच कुंभमेळा होतो. बरोबर. ते मी प्रकर्षाने सांगायचं असं हे आहे की बऱ्याच लोकांमध्ये असं सांगितलं जातं का हे जे लोक काम करतात ना, मग हे लोकांना कुंभमेळ्यावर विश्वास नाही. अच्छा. पण हे अजिबात नाही. आम्हाला कुंभमेळा आवडतो. हा, आपल्याकडे खूप सगळे साधू संत येतात बर. आणि आपल्याकडे ती एक ऊर्जा आहे, हा, आध्यात्मिक ऊर्जा आहे. बर. इथे जे बसतो ते आपले इतिहास, पौराणिक महत्व आहे याचं. ओके. तर त्यामुळे ते पौराणिक महत्वाचा आम्हाला अभिमानच आहे, काहीच प्रश्न नाही. पण इथे ज्या आधी जेव्हा जेव्हा कुंभमेळा झाला, तर आता माझा हा 5वा आहे. ओके. 5वा कुंभमेळा. हो. अरे वा, अतिशय छान. 5 आहे, yes. हा, हा, आता माझं 64 वय आहे, म्हणजे ओके. हा, तर 5वा आहे कुंभमेळा. आणि माझ्या व्ह्युअर्सला थोडं सांगतो, कुंभमेळा याला एक खूप प्राचीन इतिहास आहे. म्हणजे जिथं आता आपण जर अलग अलग ठिकाणी होतो, नाशिक. हा, म्हणजे नाशिकला होतो. आणि नंतर मग हे जे होतात ना, म्हणजे इथे जे कुंभमेळा का होतो, हा, का जे अमृताचं जे हे झालं होतं, बर. समुद्र मंथन झालं हा, होतं. हा, हं. समुद्र जे मंथन. अशी जी आपली पौराणिक कथा आहे, बर. समुद्र मंथन जे झालं होतं, बर. तर त्या समुद्र मंथनामध्ये हा. जे म्हणजे अमृत राक्षसांचं आणि देवाचं, हा, जे अमृत जे बरोबर. निघालं, जिथं ते जे अमृत अमृत पडलेलं जेव्हा आहे, ते थेंब पडलेलं आहे. हा, ते काही राक्षसांनी पळून नेलं होतं. हा, ते हा. राहू केतू वगैरे हा, असं म्हणतात. म्हणजे विष्णूने अवतार घेतला हा होता. हा, मोहिनी अवतार मोहिनी अवतार घेतला बरोबर. होता आणि जिथे थेंब पडले अमृताचे, हा, जे तिथे थेंब पडले तिथे झाले कुंभमेळा. कुंभमेळा आहे. तर आपल्याकडे 12 वर्षांनी होतो तो. 12 वर्षांनी होतो आणि हा. ताईचा चौथा 5वा कुंभमेळा आहे. आहे. अतिशय छान. हा. इश्यू काय आता तपोवनामध्ये? हा, तर मग ते कसं आहे, आता इथे ही जी जागा आहे, बर. तर याच्यामध्ये जेव्हा जेव्हा कुंभमेळा होतो, बर. त्या कुंभमेळ्यामध्ये कधीही असं झालेलं नाही का आपण झाडं कापली बर. आहेत, असं काही झालं नाही. आता मग लोक असं म्हणू शकतात का मग आता का झाडं कापावी लागतात, तर त्या प्रशासनाचं असं म्हणणं आहे का इथे आधी झाडं नव्हती मागच्या कुंभमेळ्यामध्ये, बर. तर ही जागा रिकामी होती. आणि काय झालं, मग तिथे 33 कोटी झाडं लावायचे असं सुधीर मुनगंटीवारांनी ठरवलं होतं. कुठे बांधायची? झाडं लावायची नाशिकमध्ये. बर. हा. नाशिकमध्ये झाडे लावायची. हा, वृक्षारोपण. बर. तर वृक्षारोपण, तर मग ही कुंभमेळ्याची जागा होती. मग त्यांनी काय केलं, इथे मग काही झाडं इथे लावून टाकली. बर. बरोबर. आता ही झाडं झाली 12 वर्षाची. हा. जिथे ज्या पार्टमध्ये आपण बसतो ते, बर. बाकीची जुनी पण वृक्ष आहेत इथे, हो. म्हणजे 150 वर्ष 200 वर्ष 300 वर्षाची पण वृक्ष आहेत. आणि आता ह्याबद्दल मी सांगते तुम्हाला, ही 12 वर्षाची झाडं असतील. आणि ते इथे जे बसलं हे वृक्ष हे तर खूपच जुनं आहे. बर. म्हणजे हे 450-500 वर्ष. 450-500 वर्ष. अच्छा. अर्थात हे कापायचं काही सांगितलं नव्हतं त्यांनी, हा, हा. पण ही अशी जागा आहे तर आपण बसतो, मग कन्व्हिनियंट होतो, मग आपण बर. इथे बसतो. पण हे कापणार नाहीत ते. अच्छा. मग आता अर्थात आम्ही ऑब्जेक्शन घेतलं म्हणून का ते म्हणतं आम्हाला आधीपासून नव्हतं कापायचं. पण ठीक आहे, जे असेल ते. पण त्यांनी ज्या ज्या झाडांवर नोटिसा लावल्या होत्या इथे, हा. नोटिसा जेव्हा लावल्या जातात हा. ही झाडं कापायची असतात. बर. तर ही झाडं त्यांनीच लावलेली आहेत. मग त्यांनी परदेशी झाडं लावलेली आहेत. त्यांना फक्त गणना करायची होती 32 कोटींची, म्हणून त्यांनी ही लावलेली आहेत. तर आमचं काय म्हणणं आहे, सरळ सरळ ही झाडं आता आलेली आहेत. चुकून का होईना तुम्ही चांगलं काम केलेलं आहे. बरोबर. कारण म्हणजे मूळ याचं दंडकारण्यामध्ये इथं घनदाट जंगल होतं. ओके. बरोबर आहे. हा. त्यानंतर मग ही जागा नव्हती, त्याच्यामध्ये ते आपण कुंभमेळ्यासाठी कापली होती. इथे हा, हा. साधू वगैरे राहत होते, सगळं ठीक आहे. ओके. पण मग आता ही आलेली आहेत झाडं आणि इथे साधूंना राहायचं आहे. तर मग इथे आमचं काय म्हणणं आहे, साधू जंगलामध्ये त्यांना झाडांची अडचण कधीच नसते. बरोबर. इथे तुम्हाला तंबू, राहुट्या काय असेल ते तुम्ही करा. आणि झुडपं वगैरे जी आता ती समोर छोटी छोटी झुडपं दिसतात, बर. ते ठीक आहे, ती साफ केली तर चालू शकतं. ओके. पण इथे तंबू आणि हे राहू शकतात. बर. त्यासाठी तुम्ही झाड काढू नये. जरी ही झाडं विदेशी असली तरी ह्या झाडांची आता 12 वर्षापासून ह्यांची मुळं खाली आहेत. बर. मागे कपिला नदी आहे. बर. इथे पाणी धरलं जातं, जे पावसाचं पाणी, त्यामुळे कपिला नदीला पाणी येतं. बरोबर. असं आहे. म्हणजे हे झाडांचं काम ते करतात आहे. बर. जरी विदेशी असली तरी त्यांनी आता हे म्हणजे त्यांनी स्वीकार केलेले ह्या मातीचा, ह्या जागेचा. आणि ही जी त्यांची जी म्हणजे जे फांद्या वगैरे तुम्हाला दिसतात इथे तुम्हाला जाणवत असेल बघा, इथे ऑक्सिजन भरपूर आहे. भरपूर आहे. भरपूर छान आहे. वातावरण आहे. आणि झाडं देशी विदेशी याच्यामध्ये काय फरक नाहीये. काम तर ते आपल्यासाठी ऑक्सिजन देण्याचंच करतात ना. करतात. ऑक्सिजन देत नाही असं म्हटलं तर ठीक आहे, ऑक्सिजन देतात हे. हा. हा जर कट केला ना पार्ट, हा. तर 6 डिग्रीचा फरक पडेल नाशिकमध्ये. बरोबर. तर तुम्ही विचार करा 6 डिग्री म्हणजे काय. पण मुळात विषय कसा आहे,
त्यांनी जरी असं सांगितलेलं आहे ना, हे आहे 370 एकरची जमीन जी कुंभमेळ्यासाठी आरक्षित ही असते. सर्व 370 एकर जमीन. हा, ही आता आपण इथे बसलो ही 54 आहे. ओके, 54 54 एकर जमीन आहे. हा. हा, हा. पण 370 एकरची जमीन जी आहे ती आरक्षित असते, बरोबर. आता आरक्षित म्हणजे कसं, कुंभमेळा ज्या ज्या वेळेस होतो हम्म. त्यावेळेस ह्या जागेत, म्हणजे आता पलीकडची जागा आहे, शेतकऱ्यांची पण जागा असते, हा, तर ती शेतकऱ्यांची कुंभमेळ्याच्या वेळेस ती जागा त्यांनी रिकामी करून द्यावी. बरं. इतर वेळेस त्यांना शेती करायची, शेती करावी, ज्यांना जे काही करायचं असेल ते करू शकतात, बरं. बरोबर. बरं. पण कुंभमेळ्याच्या वेळेस म्हणजे ती द्यावी लागते अशी जागा, बरं. त्याला आरक्षित म्हटलं जातं. ओके. तर त्यांनी आम्हाला सांगितलं तरी साधुग्रामसाठी आहे, बरं. बरोबर. साधुग्रामसाठी आम्हाला झाडं कापायची आहे. हम्म. पण ज्यावेळेस आम्ही ते मॅप पाहिला, हा. म्हणजे ह्यांनी आम्हाला काही दिलं नाही, आम्हीच तो शोधला. बरं. तर त्या मॅपमध्ये कसं आहे का, हे जे आहे म्हणजे 332-33 असे 2 सेक्टर, म्हणजे 10 सेक्टरचं त्यांनी म्हणजे कुंभमेळ्याचं त्यांनी सांगितलं, 10 सेक्टर, बरोबर. 10 सेक्टरमध्ये आम्ही जर पाहिलं तर 8 सेक्टरमध्ये रिक्रिएशन सेंटर. बरं. आता रिक्रिएशन सेंटरसाठी त्यांनी ते केलेलं होतं, बरोबर. बरं. पण ते सांगताना ते सांगतात साधुग्राम एवढं सगळं नव्हतं, 2 सेक्टरमध्ये साधुग्राम होतं. बरं. म्हणजे सेक्टर फक्त 2, म्हणजे 370चं काय आम्ही ऑब्जेक्शन घेत नाही, 54 जे आहे त्याचा फक्त भाग. थोडं आणखी डीप मध्ये जाऊया. 10 हम्म. सेक्टर टोटल होते, हम्म. 2 सेक्टर वरती कुंभमेळा करणार होते ते, बरोबर. नाही, ते त्यांनी सांगताना आम्हाला 10 सांगितलं. 10 सांगितलं. हा, हा. आणि त्याच्यात 2 त्याच्यावर साधुग्राम. 2000 साधुग्राम आणि उरलेले 8 सेक्टर मध्ये 8 सेक्टर जे आहे हा. त्याच्यामध्ये त्याने रिक्रिएशन सेंटर याचा अर्थ असा हा. की त्यांना इथे माईस हब करायचं होतं. बरं. माईस हबचा अर्थ असा असतो का इथे एक असा मोठा हॉल बनवायचा, जसं तुम्ही ठक्कर डोम वगैरे पाहिलंय ना, हा, हा. तसा मोठा डोम असा बनवायचा. मग इथे सिमेंटाईज करायची जमीन, म्हणजे बरं. कधी झाडं येणारच नाही, कॉन्क्रिटायझेशन करायचं. कॉन्क्रिटायझेशन बरं. करायचं. मग तिथे त्यांना काय करायचं, आंतरराष्ट्रीय मीटिंग करणं, हम्म. मनोरंजनाचे हे करणं, बरं. म्हणजे तिथे मनोरंजनाचे कार्यक्रम कल्चरल होते. व्हॅल्यूज वाढवण्यासाठी. अच्छा. आणि नंतर मग त्याच्यासाठी पार्किंग झालं, मग ते आलं म्हणजे रेस्टॉरंट झाले, पार्किंग झाले, म्हणजे हे संपूर्ण जे आहे 8 जे तुम्हाला सांगितलं ते त्याच्यामध्ये त्यांना कमर्शियलायझेशन यूज करायचं होतं, बरं. बरोबर. बरं. असं त्यांनी सांगितलं, म्हणजे त्यांनी सांगितलं नव्हतं, हे आम्ही शोधून काढलं, बरं. कारण आम्ही त्यांच्या झूम मिटिंग ह्या पण आम्ही शोधल्या. अरे अरे वा वा वा. तर कारण का आम्हाला हे करायला लागतं, नाशिकमध्ये सगळं आहे ना असं लपवून ठेवतात ते. ओके. कारण त्यांनी, तुम्हाला गंमत सांगते, यांनी आधी नोटिसा लावल्या इथे. बरं. मी इथे आहे ना रोज वॉकिंगला येते, बरं. बरं. वॉकिंगला येते मी, माझा वॉकिंगचा रोज मी 5 किलोमीटर चालते. अरे वा, अतिशय छान. हां, तर वॉकिंगला आल्यावर मी पाहिलं की झाडावर नोटीस होती, हम्म. बरोबर. हम्म. ते झाडावर नोटीस, ते कशी असते पद्धत, नोटीस दिल्यानंतर त्यांनी एक ठराविक काळ दिलेला असतो, आज 7 दिवस 15 दिवस असं. बरं. त्या काळात जर तुम्ही ऑब्जेक्शन नाही घेतलं बरं. तर ते कटिंग होणार, अशी पद्धत ही वर्षानुवर्ष आहे हो, इथे. हो. आणि मी तुम्हाला आधी पण सांगितलं, मी याच्यावर काम करतो, आम्ही हरकत घेतो, सुनावणी घेतो, ते अडचण जाणून घेतो. बरं. मग ते झाडाने लोक मरतात आहे का, मरत असेल तर आम्ही काही बोलत नाहीये, हम्म. कापा, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे काय, ते लोक असं पण म्हणतात, हा. हे लोक म्हणजे हे लोक झाडांच्या विषयी इतकं बोलतात, हा. माणूस मेले तर यांना काही देणं घेणं नाही. पण असं नाही आहे. आमचं म्हणणं काय असतं की हायकोर्टाने असं सांगितलेलं, आम्ही पण नाही एकट्याने, हायकोर्टाने सांगितलंय, जेव्हा झाड म्हणजे वडासारखं झाड, जे प्राचीन झाडं असतात नाशिकमध्ये आहेत खूप, ते झाड वाचवताना आम्ही काय म्हणतो, म्हणजे हायकोर्टाच्या सूचनेनुसार त्या झाडाभोवती आहे ना एखादा ओटा किंवा काहीतरी असं बांधायचं असतं, बरं. सिमेंटचा, त्या रिफ्लेक्टर लावा, त्यामुळे जे येणाऱ्या लोकांना ते दिसेल. अशा प्रकारचा विकास होऊ शकतो, पण हे बरोबर. आपण मान्यच करत नाही. हे झालं का आपलं, तुमचं मशीन निघालं का धडा कापून टाका, अभ्यास करायचा नाही, वाचवायचं नाही, असं सगळं. तर ती नोटीस पाहिली मी पहिल्यांदा, ती नोटीस एकदा पाहिली. अजून जी तुम्ही आता जी टेक्नॉलॉजी सांगितली, एकदा व्ह्यूअरला आमच्या आणखी थोडं हा, डीप मध्ये सांगा, म्हणजे नवीन आहे माझ्यासाठी. रिफ्लेक्टरची कन्सेप्ट काय होती नेमकं? रिफ्लेक्टरची कन्सेप्ट अशी असते, जर समजा एखादं झाड प्राचीन आहे, खूप खूप प्राचीन आहे, जुनं झाड आहे. जुनं झाड आहे, आणि आपल्याला तरी रस्त्याचा विकास करायचा आहे, बरं. बरोबर. हम्म. तर मग त्या झाडाला कसं वाचवता येईल, बरं. तर झाड कारण की म्हणजे रस्त्याच्या मध्ये आहे समजा. हा मध्ये झाड आहे, हा. तर मग त्याला काय करायचं, एक छोटा ओटा बांधायचा, गोल ओटा हा, बांधायचा. ओटा बांधायचा, थोडं उंची त्याची जास्त घ्यायची, बरं. आणि त्याला रिफ्लेक्टर लावायचं, म्हणजे ते असे कलर असतो हा. का, ते कलर जे तुम्ही बघता ना, तुम्ही दुरून दिसतंय सायकलला आपल्याला, लावताना, right. हा, रात्रीचं पण चमकेल, बरं. ते बरं. चमकणारे कलर असतात. ओके. त्यामुळे काय होईल, अपघात होणार नाही. अपघात होणार. तर लोक जे जोरात गाडीवर असतात, हा. 2 व्हीलरवर जनरली, तर बरोबर त्यांना आहे. ते दिसेल. बरोबर. आणि समजा ते आदळले तर ते छोट्याशा ओट्यावर आदळतील, ना झाड मरेल ना माणूस मरेल. अरे,
अतिशय है ना. हा. तर हे आपल्याला करता यायला पाहिजे असं. बरं. आता जसं आता कुंभमेळ्याच्या ह्याच्यामध्ये त्र्यंबक रस्त्याला ते लोक झाडं म्हणजे रस्ते वाचवतात, डबल रस्ता करतात ते. बर हे डबल रस्ता करायच्या आधी एकदा झाडं कापली होती हा. रस्ता मोठा करायचा म्हणून. बरं. मग ती महेंद्र कंपनी सारख्या लोकांनी तिथे झाडं लावली लाईनीमध्ये. बरं. ते लावल्यानंतर म्हणजे ती अशी देशी झाडं लावली, सगळं व्यवस्थित विचार करून लावली, बरं. त्यांचं संगोपन केलं. आता ती मोठी झाली. मोठी झाली तर आता परत म्हणे आम्हाला मोठा रस्ता करायचा, डबल करायचा. मग पुन्हा ती झाडं कापायची. म्हणजे आता जसं ही झाडं आहेत, आता याला 12 वर्षाची झाली, बरं. तर ती मोठी झाली 12 वर्षाची झाली. मग आपण काही मूर्ख आहेत का सारखं झाडं लावायचे? मग तुम्ही प्लॅन करा ना. आमचं काय म्हणणं आहे, बरोबर. तुम्ही विकास करताना हम्म. तर तुम्ही ग्रीन प्लॅन द्या ना आम्हाला. बरोबर. मग तुम्ही आधीपासून विचार करा, हा रस्ता इतका आपण वाढवला आहे, परत त्याच्या डबल होणार आहे, म्हणजे झाडांचं करायचं काय. तुम्ही एक पट्टा तयार करा त्याचा. बरोबर. ते झाडांचा तुम्ही डिवायडर सारखा उपयोग का नाही करू शकत? हे परदेशात होतं की नाही? बरोबर. आपल्याकडे काय करतात माहिती का, परदेशामध्ये आपले लोक जातात, मंत्री संत्री अधिकारी लोक जातात का आम्हाला परदेशी बघून यायचं, त्यांच्यासारखा विकास आपल्याला इथे करायचा. पण ते हे सगळ्या आयडिया बघूनच येत नाहीत. म्हणजे अभ्यास करायचा नसतो. मला यंगस्टरला तेच म्हणायचं आहे का त्यांनी ह्या गोष्टीचा अभ्यास करावा. आणि हे सगळं जे मी सांगते बरोबर, मी जे म्हणजे 5वा कुंभमेळा म्हटले मी, तर आम्ही खूप छान दिवस काढले निसर्गात, आम्ही खूप दिवस काढले. पण तुमचं असं नाहीये. तुम्हाला श्वासासाठी लढावं लागणार आहे. बरोबर. आणि तुमच्या श्वासासाठी मी लढते. कारण की आजच मी वाचलं कुठेतरी मेक्सिकोमध्ये एक कुटुंब असं जात होतं, तर ते त्यांचं बाळ होतं त्यांच्या बरोबर आणि एक सिलेंडर पण होतं. तिथे खूप प्रदूषण आहे, त्यामुळे त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता, म्हणून ते जात होतं तिथे. आणि जात म्हणजे सिलेंडर सहित ते तिथून म्हणजे मायग्रेट होत होते, तिथून ते जागा सोडून जात होते. पण हे आपण असं करू शकतो का? नाही करू शकत. आपण नाही करू शकत. आणि अतिशय छान म्हणजे ताईने जे सांगितलं की पहिला प्री प्लॅन करून कुठली तुम्ही डेव्हलपमेंट करा. जसं आपण मुंबईला बघतो की जेव्हा नवीन CBD झालेलं आहे, बट त्याच्यामध्ये ना ही प्लॅनिंग ना पूर्ण अर्बनायझेशन झाले मुंबईचं, आणि ते खूप बेटर आहे कम्पेअर्ड टू जो ओल्ड मुंबई आहे. असं तर नाशिकमध्ये मला झालं की जी ताई सांगितलं की त्र्यंबकेश्वरचा एक किस्सा सांगितला की तुम्ही पहिलं झाडं बांधता, म्हणजे लावता, परत तोडता, परत रोड करता. असं करण्यापेक्षा एकदा तुम्ही 20-50 वर्षाचा प्लॅन बनवा आणि त्याच्यावर अंमल करा, जेणेकरून पर्यावरणाचा ऱ्हास नाही होणार आणि विकास पण होईल. अतिशय छान ताई. आणि आता पुढे येतो की आता हा मी मागं पण आलो होतो तेव्हा हरित लवादाची स्थगिती दिली होती या झाड तोडण्यासाठी. तर हे तुमचा कोर्टचा कसा प्रवास चालू आहे आणि आता सध्या काय स्थिती आहे, करंट सिच्युएशन काय आहे कोर्ट रिलेटेड, तपोवन आणि कोर्ट? कसं असतं माहिती का, आम्ही जेव्हाही काम करतो, पर्यावरणासाठी काम करतो किंवा नाशिकसाठी जे काम करतो, आमचा असा नेहमी प्रयत्न असतो का प्रशासन आणि पर्यावरण प्रेमी यांनी मिळून काम केलं पाहिजे. कारण की काय होतं, विकास करायचा म्हटलं तर जे लोक अधिकारी येतात तिथे, ते अधिकारी मूळचे एकतर नाशिकचे नसतात, बरोबर. तर त्यांना नाशिकमध्ये त्यांना फक्त हेच बघायचं असतं का त्यांच्या ज्या प्लॅनिंग असतील त्यांच्या प्रोग्राममध्ये त्यांना हे बनवायचं आहे, त्यांना ब्रिज बनवायचे आहेत, त्यांना रस्ते बनवायचे आहेत, तर त्यांचं डेव्हलपमेंट म्हणजे ते फक्त सिमेंटाईज करून ते करतात, त्यांना ते कॉन्क्रिटाईज करून त्यांना ते डेव्हलपमेंट करायचं. आमचं असं म्हणणं नाही आहे. आमचं काय म्हणणं आहे, नाशिकमध्ये वारशाने आम्हाला सगळं निसर्गदत्त मिळालेलं आहे. आता तुम्हाला एक माहिती असेल की नाशिक ही आधी डोंगरांच्या मध्ये राहणारी एक सिटी होती. आता होती मला म्हणावं लागतंय, कारण की नाशिकमध्ये असे डोंगर आता राहिले नाही. डोंगर आता तुम्ही पाहाल मुंबईच्या साईडला गेले अर्धे कापले जातात, ते पूर्ण खाणीला देतात. त्यासाठी पण आमचे काही लोक लढतात. म्हणजे नवीन जे युथ आहे त्यांनी खरंच पर्यावरणाचा होणारा ऱ्हास याच्यावर विचार केला पाहिजे. विकासाच्या पलीकडे बी श्वास आपला महत्वाचा आहे. ताई खूप चांगल्या पद्धतीने वेगवेगळ्या आपल्या चळवळी सांगत आहेत. आणि आज झाड तोडीवर स्थगिती आलेली आहे का नाही सध्याची काय? आता स्थगिती आलेली आहे. ओके. त्याच्यानंतर परत एका हायकोर्टाने पुढची तारीख दिलेली आहे. आता हायकोर्टात काही लोक पांडे म्हणून आहेत ते गेलेले, तर ती मला वाटतं काहीतरी फेब्रुवारीची त्यांना तारीख मिळालेली. झाड तोडी होणार नाही असं तोपर्यंत होत नाही. आता हायकोर्टाची आणि हरित लवादाची ह्याच्यात फरक असतो. हरित लवादाने जी दिलेली आहे त्यामध्ये तर असं पण आहे
का म्हणजे जे आम्हाला स्थगिती मिळालेली आहे हम्म. तर त्यामध्ये असं असतं की कुठल्याच झाडाला नाशिकच्या हात लावायचं नाही आहे. मग आता हे कारण देतात की आता कुंभमेळा आहे तरी आता रोज ते आम्हाला म्हणजे रोज नोटिसा येतात की ही झाडं तोडायची, ती झाडं तोडायची, ती झाडं तोडायची. पण आता आम्हालाही माहिती आहे का कुंभमेळ्याचं आहे आणि हरित लवादाप्रमाणे तर कुठल्याही झाडाला हात लावायचा नाही आहे खरं यांना. तरी आम्ही काही इथं अडवणूक करत नाही आहे. आम्ही त्या हरकती घेतो. तुम्ही जॉईंट सर्वे करा, आपण सर्वे करू, आपण ठरवू कुठले झाड तोडायचे. तुमची कामं पण थांबली नाही पाहिजे, तुमची कामं तुम्ही नक्कीच चालू नक्कीच करा. जे वाचवता हे येईल करा. ते वाचवायचं. आम्ही कोर्टात आहोत बरं. पण नुसतं कोर्टात पण नाही. जर प्रशासन आमच्याशी संवाद साधू शकत असेल तर त्यांनी साधावा. आम्ही स्वतःही प्रयत्न करतोय. काही आमच्या अशा हालचाली होतात आहे आता लवकर तुम्हाला कळेल 1-2 दिवसामध्ये का आम्ही त्यांना निमंत्रण देतोय. त्यांनी यावं आमच्याशी बोलावं. त्यांनी एकदा बोलवलं तेव्हा आम्ही गेलो होतो पण त्यांनी जेव्हा आम्हाला बोलवलं होतं ना आमचं काय म्हणणं होतं आम्ही तयारीनुसार गेलो होतो. आम्ही सगळी तयारी करून गेलो होतो का आमच्या मागण्या काय आहेत आमचं नक्की काय आहे क्लॅरिटी आहे आम्हाला. पण त्यांनी आम्हाला असंच बोलवलं त्यांच्याकडे काहीच क्लॅरिटी नव्हती. म्हणजे काय क्लॅरिटी म्हणजे काय ते तुम्हाला सांगतो. क्लॅरिटी म्हणजे असं का ते असं म्हणतात की आम्हाला कुंभमेळा करायचा आहे, रामकाल पथ करायचा आहे, हे सगळं करायचं बरोबर. करा तुम्ही काही प्रॉब्लेम नाही बरोबर. पण तुम्ही क्लिअर आम्हाला सांगा ना तुम्हाला किती झाडं तोडायची. त्यांनी सुरुवातीला आम्हाला सांगितलं 18 झाडं 18 झाडं तोडायची असं सांगितलं होतं. मग त्यांनी सुनावणीला सगळ्यांना बोलवलं. ते 12 नोव्हेंबरची गोष्ट आहे. तर बोलवल्यानंतर काय झालं खूप लोक गेले तिथे नाशिकचे खूप लोक गेले बघितले मी ना तुम्ही पाहिलं असं. तर त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं माहिती का हे ज्या खुणा आम्ही केलेल्या आहेत ज्या क्रॉसच्या खुणा तुम्ही पाहिल्याच असेल प्रत्येक झाडावर क्रॉस आलेला. मग त्याच्यावर ग्रीन नंतर केल्या त्या क्रॉसच्या खुणा ह्या मी म्हणे काउंटिंग करत होतो. बर. मग काउंटिंग केली तर मग नोटीस का काढली मग आम्हाला सुनावणीला का बोलवलं मग आम्ही का गेलो. म्हणजे हे सगळं पहिल्यापासून भ्रमित करायचं म्हणजे क्लॅरिटी नाही. आमचं काय म्हणणं तुम्हाला झाडं कापायची कुठली कापायची आम्ही हेच विचारतो फक्त कुठली कापायची आम्हाला संख्या सांगा. त्यानंतर झाडं कापल्यावरती पुन्हा लावावी लागतात तर त्या तुमचे प्लॅन सांगा कुठे तुम्ही लावणार आहात. एक झाड केलं कापलं तर त्याच्यावर 10 लावायचे असतात. हे त्यांचा नियम आहे. हे तर ते म्हणतात ते नाही 10 नाही आम्ही एवढी तोडली 1800 तोडली का 18,000 लावू असं म्हणले ते. आणि ते राजमुंजीवर त्यांनी झाडं पण आणली तुम्ही ऐकलं ती झाडं लावली तिथे त्यातले किती सगळे मेले बरोबर. तर काय माहिती का आम्ही पर्यावरण प्रेमी आहे आणि नाशिककर पण जे असते झाडं लावली तर आम्हाला आनंदच आहे ना. पण आमचं म्हणणं काय जी झाडं आहेत ऑलरेडी एवढी मोठी झालेली आहेत त्याला पुन्हा तुम्ही 0 पासून सुरुवात करतात. तर तुम्ही झाडं लावाच कारण तुम्ही इतकं कटिंग केलेलं आहे या 10 वर्षात इतकं कटिंग नाशिकमध्ये झालेलं आहे. तेव्हा तर कुंभमेळ्याचं काही नव्हतं तरी कटिंग झालेलं. आता कुंभमेळ्याचं कारण आहे तुम्हाला तर तुम्ही आम्हाला ग्रीन प्लॅन द्या बरोबर. तुम्ही झाडं जास्तीत जास्त वाचून तुम्ही काय काय करू शकतात हे आम्हाला सांगा. माईस हब तर आम्ही इथं होऊ देणार नाही बरोबर. ते तर आम्ही नाही म्हणून सांगितलेलं इथे कारण ते आधी ते लपवूनच ठेवलं होतं. ते आम्ही शोधून काढलं हे इथे माईस हब होणार आहे ते आम्ही होऊ देणार नाही बरोबर. जास्तीत जास्त झाडं वाचली पाहिजे कुंभमेळा व्हायला पाहिजे साधुग्राम व्हायला पाहिजे. आता ते आम्हाला सांगतात मग तुम्हाला असं वाटतं की कुंभमेळा पण व्हायला पाहिजे साधुग्राम पण व्हायला पाहिजे झाडं पण तुम्ही कापू देत नाही साधुग्राम म्हणजे तुम्हाला नेमकं काय करायचं. तर आमचं म्हणणं काय माहिती का एक तर साधू आम्हाला तर वाटतं राहू तिथं वगैरे राहू शकतात समजा नाही. आता तर आजकाल ते सगळं वेगळे असतात त्यांच्या अटी पण वेगळ्या असतात. आम्ही प्रशासनाची हे समजून घेतो अडचण कारण प्रशासनाला कसं असतं माहिती का त्यांना हे साधूंच्या पण खूप त्यांच्या सगळ्या हे सांभाळावे लागतात. काय त्यांचे प्रोटोकॉल असतात त्यांचे नियम असतात त्याप्रमाणे त्यांना सांभाळावं लागतं हे आम्ही समजू शकतो काहीच प्रश्न नाही आहे. पण मग तुम्ही हा नीट विचार करा ना हे कसं वाचू शकतं. मग आणि तुम्ही जे म्हणता ना की जागा द्या आम्हाला तो आमचा प्रांत नाही आहे ना आम्ही का करावं ते. कारण तुम्ही हुशार आहात तुम्ही अशा पदावर बसलेले आहेत बरोबर. IPGS वगैरे ते सगळे जे झालेले तेवढे ऑफिसर असतात ते त्या पदावर बसलेले असतात त्यांना ह्याच्यातून मार्ग काढायचे त्यांना पगार पण मिळतो बरोबर. त्यांच्याकडे ब्रेन पण येतो बरोबर. आमचा ब्रेन फक्त आम्ही म्हणतो झाडं वाचवा काय आहे त्याच्यामध्ये सांगा. झाडं वाचवा हे युनिव्हर्सल आहे बरोबर. तुम्हाला कापायची असेल तर का कापावी लागतात ते हे आम्हाला सांगा. किती वाचवता येईल झाडं वाचवा. तुम्ही हरित कुंभ म्हटलेले आहात तर आम्हाला हरित कुंभ पाहिजे बाबा बस. त्या हरित कुंभ म्हणजे प्लॅस्टिकच्या कुंभाला तुम्ही हरित रंग देणार असाल
तर नाही चालणार. अतिशय छान. म्हणजे ताईने एक गोष्ट मला हायलाईट करायची आहे की ग्रीन प्लॅन पाहिजे, की तुम्ही कुठल्या स्टेप्स पुढे जाऊन घेणार आहात. त्या आधी जर जनतेला सांगितलं की कुठलाही भ्रम राहणार नाही त्याच्यामध्ये आणि आक्रोश राहणार नाही लोकांमध्ये सर्वांमध्ये, तर आधी ग्रीन प्लॅन द्या. सर्व मिळून चर्चेनं विषय सोडवता येतो. चर्चा झालीच पाहिजे आणि एकमेकाची समस्या समजा आणि मिळून मिसळून जे पर्यावरणाचं कसं कमीत कमी म्हणजे झिरो लॉसवर सर्व कसं विकास आणि एकमेकाला साथ देऊन कुंभमेळा अतिशय मोठ्या आणि उत्साहात करता येईल ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि आता मी थोडा हटके येतो की तुम्ही जसं की पहिला तुम्ही म्हणले की हा 5वा कुंभ आहे, तर तुमची जी तुम्ही पहिला कुंभ केला तुम्ही जो म्हणजे सहभागी होता आणि आता 4था कुंभ केला मागच्या वेळेस, तर पहिला आणि 4थ्या कुंभ मध्ये काय तफावत होती आणि तुम्ही कसा एन्जॉय केला? हा थोडा पर्सनल क्वेश्चन आहे की तुम्ही कसं एन्जॉय केला कुंभ? पहिले जे कुंभ होते म्हणजे अगदी पहिला जो असेल तो तर मला फारसा आठवत नाही. मागचा जो कुंभ होता तेव्हा मी इथे होती. त्यातले 1-2 कुंभ तर मी म्हणजे माझं सासर गुजरात आहे तिथेही होती, असं काही नाही. पण ह्याच्यातला मी फरक तुम्हाला असं सांगते, जेव्हा पहिले कुंभ होत होते ते पहिला जो कुंभमेळा होता म्हणजे साधुग्राम जे होतं ते इथे नव्हतं. ते इथे पुढे आपलं हे ब्रिज जे दिसतंय ब्रिज नंतर ते नंतर झालेलं आहे. त्याच्या पलीकडे म्हणजे रामवाडीपर्यंत जे आहे ना तिथपर्यंत ते कुंभमेळा होता. तर काय होतं माहिती का, जसं लोकसंख्या वाढत गेली तसं तसं ते बदलत गेलं आणि कुंभमेळ्याचा फायदा नाशिकला नक्की झाला. कारण की कुंभमेळा होतो म्हणजे विकास होतो नाशिकला ओळखलं जातं जगभरामध्ये. आणि मागचा जो कुंभमेळा झाला ना त्यामध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकते. त्यामध्ये अजून एक असं झालेलं आहे का नाशिक आपली जी नदी आहे, कुंभमेळा कशासाठी होतो, ही कपिला नदी गोदावरी नदी जिथे संगम होतो त्या संगम आपला रामकुंड, तर तिथे होतो कुंभमेळा. त्या गोदावरीमध्ये यांनी काय केलं माहिती का, सगळं सिमेंटच टाकून दिलं. म्हणजे जे जिवंत झरे होते, म्हणजे मला जे आठवतं गोदावरी तिथे सतत ती भरलेली असायची पाण्याने. म्हणजे मी स्वतः म्हणजे आमच्या मे मध्ये ना आम्ही मे मध्ये पूर्ण नदीवर आंघोळ जायचो आणि पोहणं वगैरे मी इथे शिकले, रामकुंडावर इथे शिकले, म्हणजे लहानपण माझं इथे गेलेलं आहे. तर मग त्यांनी सिमेंट टाकल्यामुळे ते झालं एक स्विमिंग टँक झालं, कारण की त्याचे जिवंत झरे हे गेले. पण आपले देवांगजानी आहे ना ते कोर्टात गेले, त्यांनी खूप हे केलं. जवळजवळ 7 वर्ष त्यांनी लढा दिला. आता ते सिमेंट म्हणजे त्या कुंभमेळ्यात जे सिमेंट टाकलेलं होतं तर या कुंभमेळ्यात काढायची सुरुवात झालेली आहे. म्हणजे ते यश आहे, असं काही नाही की यश नाहीये म्हणून, ते आहे. अतिशय छान काम केलेलं आहे तुम्ही. आणि तुम्ही मागच्या कुंभमेळ्यात आम्ही म्हणजे आमच्या संस्थेने मानव उत्थान मंचने काय केलं होतं, जे लोक कुंभमेळ्यामध्ये म्हातारे आई वडिलांना सोडून आजी आजोबांना इथे सोडून जातात त्यांना त्यांच्या घरी पोहोचवण्याचं काम आम्ही केलेलं आहे त्यावेळेस 12 वर्षापूर्वी. अरे वा, अतिशय छान. म्हणजे जे कुंभमेळ्यामध्ये जे म्हणजे जे अनाथ म्हणू शकता तुम्ही, जे असते बेवारस त्यांना सुरक्षित ठेवण्याचं आणि पोहोचवण्याचं काम ताईने केलेलं आहे. खूप अतिशय छान काम आहे यार. म्हणजे आपण म्हणतो ना की देवासाठी आपण प्रार्थना केली पाहिजे किंवा या गोष्टी केल्या पाहिजे. ह्या समाजासाठी काम करणं ह्याच्यातच देव आहे. ज्याला ज्या गरज आहे की अनाथाला त्याला बेवारसांना मदत करणे, पर्यावरणाचा होणारा ऱ्हास वाचवणे, जेवढं चांगलं करता येईल तेवढं करत राहणे म्हणजे त्याच्यामध्येच परमेश्वर आहे असं मला वाटतं. आणि आणखी एक की आता मी सारखं न्यूजला बघतोय की ऍक्च्युली मी मुंबई बघितलं, पुणे बघितलं, आता मी नाशिकला आलोय. तिन्ही सिटीमध्ये राहिलेलो आहे मी. तिन्हीमध्ये वेगवेगळी गोष्ट आहे आणि मला सर्वात बेस्ट सिटी नाशिक वाटलेली आहे आतापर्यंतची. आणि आता मला हे विचारायचं आहे की नाशिक शहर खरंच बदलत आहे का? नाशिक शहर बदलतच आहे, कारण की बदल हा नेहमी हा स्वीकार्य असतो. बरोबर. कारण आपण असं कधी म्हणणार नाही की आपल्याला जुन्याच याच्यामध्ये राहायचं असं नाहीये. नाशिक नक्कीच बदलतंय, काही प्रश्न नाहीये. पण नाशिक हा मग म्हणजे आता तुम्ही पाहिलं असेल हा जे आमचं तपोवनाचं आंदोलन होतं, तर आंदोलन मी खूप केलेत माझ्या आयुष्यामध्ये. पर्यावरणासाठी पण खूप केली. पर्यावरणासाठी आम्ही हरकत घेतो, हे घेतो, तर 10-15 लोक असतो, बरोबर. यावेळेस तपोवनामध्ये ही झाडं वाचवायला एक नाशिककर आला, तुम्ही पाहिलं असेल. म्हणजे तुम्ही विचार करा, नाशिककरांना बदल हवाय, विकास हवाय, पण पर्यावरणा बरोबर हवाय. म्हणजे पर्यावरणाच्या हातात हात घालून सहित विकास. नाशिक शहराबद्दल थोडी माहिती घेत होतो.
तुम्ही म्हणला की विकास हवाय आणि पर्यावरणासहित विकास हवाय. अतिशय छान गोष्ट आहे. आता हे आपण सर्व काही माहिती भेटली तपोवनाविषयी, पर्यावरणाविषयी, कोर्ट केस बद्दल, शहराबद्दल. आता तुमची आता पुढची वाटचाल काय आहे आणि कुंभमेळ्यासाठी तुम्ही किती उत्साही आहात? आम्ही तर खूपच उत्साह आहोत. आमचं म्हणणं काय माहिती का, म्हणजे आता आमचं कसं राहणार आहे, कुंभमेळ्यासाठी जोही निधी येतोय बरं. हां, तर याआधी आम्ही असं केलं नाही, पण यावेळेस आमचा असा विचार आहे का त्या निधीचा विनियोग कसा होतोय, बरं. विकासासाठी किती होतोय, याचा आम्ही प्रशासनाला जाब विचारणार आहे. बरोबर. हां, तो आहे. बरोबर. म्हणजे नक्कीच आणि निधीचं. नाही, अजून एक काय सांगितलं मला, खूप मोठ्या प्रमाणात ही संख्या येणार आहे कुंभमेळ्यामध्ये. बरं. तर आम्ही प्रशासनावर हा पण एक म्हणजे त्यांना आम्ही विनंती करू का तुम्ही ह्या लोकांना नजरेसमोर ठेवून त्यांची कुठलीही हे होणार नाही, आबाळ होणार नाही. जे येतात भाविक त्यांची पण, जे साधू येतात त्यांची पण, हे अगदी यशस्वीपणे आम्ही हा कुंभमेळा प्रशासन आणि नाशिकचे लोक यशस्वी करून जाऊ. नाशिकचे लोक अतिशय गोड आहेत आणि मी असं ऐकलं की जे कोणी प्रमुख बाहेरने येतात, कोणीही असो, ते सर्वांचं नाशिकमध्ये स्वागत करतात. ते अतिशय गोड नाशिककर आहेत आणि पर्यावरण प्रेमी सुद्धा आहेत. आणि कुंभमेळा साधारण कधी चालू होईल आणि किती दिवस चालतो? अजून आता 27 मध्ये तो हे होईल. 27 हां, आता ह्यावेळेस असं म्हणतात ते म्हणजे बरंच लांब आहे, असं 8 महिने त्याच्यापेक्षा जास्त येते. बरं. दरवेळेस असं नसतं, तर यावेळेस तो लांबच जाणार आहे, 28 महिन्याचं. 28 महिने. तर त्याच्यामध्ये प्रमुख स्नान हे 3च असतात, बरं. तर ते जास्त महत्त्वाचे असतात. पण तेवढे दिवस मग नाशिकमध्ये म्हणजे आम्ही यजमानाच्या भूमिकेत आहोत, तर आम्ही अर्थातच स्वागतच करणार आहोत सगळे. नक्की नक्की. आणि मला ते तुमचं आता यूथचं आहे चॅनल, मग तुम्ही सगळे यूथ आता बघतात आहे. तर आता आपण इथे तपोवनात बसलेलो आहोत. तर माझं काय म्हणणं आहे माहिती आहे का सगळ्यांना, की तुम्हाला ती पौराणिक कथा माहीतच असणार सगळ्यांना. बिलकुल. हां, पण तुम्हाला एक गोष्ट माहीत असेल लहानपणापासून, की रामाचं नाव जरी घेतलं ना तर आपल्या मनातली भीती नाहीशी होते. बरोबर. म्हणजे मी लहान असताना माझी आई मला सांगायची, भीती वाटली, मी म्हटलं आई मला भीती वाटली, काही नाही मनामध्ये राम म्हण, बिलकुल. खरंच भीती पळून जायची. बोलून जायचं. हो. तर यूथला मला असं सांगायचं आहे का तुम्ही फक्त मनातली भीती सारा, तुम्हाला काय वाटतं, तुमचं जे मत असेल ते तुम्ही बोला, निर्भय बना, बस. अतिशय छान सल्ला दिलेला आहे तुम्ही यूथसाठी. आणि तुमच्या येणाऱ्या तुमची जी चळवळ आहे, नक्कीच तुम्हाला बेस्ट ऑफ लक, ऑल द बेस्ट. आणि खूप तुम्ही चांगलं काम करताय. माझा ऑलवेज सपोर्ट आहे. आमचा यूथचा देखील तुम्हाला खरंच सपोर्ट आहे. की ॲक्च्युली आम्ही यूथ आहे, पण मला सध्या तुम्ही यंग दिसत आहे आज. कारण आम्ही सध्या म्हणजे आमचा यूथ थंड झालेला आहे. जे आम्ही बघतो 40-45 वयाचे असं पुढे येऊन एकदम निर्भयपणे काम करत आहे पर्यावरणासाठी. सर्वांनी पुढे आलं पाहिजे आणि पर्यावरणासाठी काम केलं पाहिजे. आणि तुम्हाला बोलून अतिशय छान वाटलं ताई. आपण नक्कीच भेटत राहू. आणि तुम्ही मला वेळ दिला आणि इथे येऊन आपण गप्पा गोष्टी केल्याबद्दल थँक्यू मनापासून. आणि नक्कीच आपण तपोवन वाचू, नाशिक वाचू. आणि थँक्यू.